The architecture of IS-95 is similar to GSM network. रिपीट करते मी परत एकदा टॉपिक. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय होतं, फर्स्ट इज पार्ट section is nothing but is of mobile station. Okay, so this mobile station is consisting of again wireless personal terminal and the terminal equipment. That means it is similar to subscriber identity module and the mobile equipment which was present in the GSM network. Okay, after that it will connected to the base station subsystem by UM interface. ठीक है, UM interface through कुठे जात आहे, to the base station subsystem. Again it consists of BTS and BSC. So BTS and BSC. So what is the function of BTS? BTS is nothing but combination of transmitter and receiver. So these BTS are controlled by BSC. So आता इथे काय होतंय, सिम्पली तुम्ही काय करताय, तुमचा जो मोबाईल आहे तो बीटीएस ला कनेक्ट झालाय, म्हणजे रेडिओ सिग्नल काय झालाय, ट्रान्समिट झालाय किंवा कनेक्शन मिळालेलं आहे तुम्हाला, जे टॉवरला लिंक झालेलं आहे तुमचं सिम्पली. सो टॉवरच्या तिथे जो बेसला एक बॉक्स असतो तो असतो बीएससी. बीएससी काय करतोय, इट ऍक्ट्स एज और इट इज यूज टू फॉरवर्ड द कॉल टू द करस्पॉन्डिंग एमएससी. एमएससी इज द मोबाईल स्विचिंग सेंटर. ठीक आहे, हे कॉल कसं करतो तो, बाय अलोकेटिंग द चॅनल टू द एमएस. ठीक आहे, चॅनल अलोकेशनची प्रोसेस कंप्लीट करून बीएससी काय करतो, एमएससी ला कनेक्ट करतो. ठीक आहे, सो हे करताना कनेक्शनची जी प्रोसेस आहे, म्हणजे समजा एकाच याला टॉवरला जर मल्टिपल चॅनल्स किंवा सेल्स किंवा मोबाईल्स कनेक्टेड असतील, जर चॅनल फ्री नसेल तर फ्री चॅनल अलोकेशनची जी प्रोसेस आहे ती बीएससी करतो, किंवा हँड ऑफ मेकॅनिझम्स असेल किंवा हँडओव्हर्स असतील, हे ज्या प्रोसेस आहे ह्या सगळ्या परफॉर्म केल्या जातात बाय बीएससी. ठीक आहे, बीएससी कडनं कॉल जातो टू दी एमएससी. तर एमएससी काय करणार आहे, एमएससी हा काय करतो, ट्रॅफिक सिग्नल ट्रान्समिशन. ऍक्च्युअल आता काय झालंय, कॉल इस्टॅब्लिश झाला. एमएससी समजा तुमच्या करस्पॉन्डिंग होम एमएससी ला असेल तर तिथून तो तुम्ही ज्या फ्रेंडला कॉल केलेला असेल तिथे तो स्विच करतो तुमचा कॉल किंवा फॉरवर्ड करतो. सो ऑल स्विचिंग ऑपरेशन्स आर परफॉर्म बाय एमएससी. हे करताना त्याच्यामध्ये काय दिसतात, वेगळे वेगळे ब्लॉक्स दिसत आहेत तुम्हाला. सो सेम जसे तुमचे जीएसएम नेटवर्क मध्ये होते तसे HLR आहे, VLR आहे, EIR आहे, AC आहे, ऑथेंटिकेशन सेंटर आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचा वेगवेगळे ऑपरेशन मेंटेनन्स सिस्टीम पण आहे. नेटवर्क फंक्शन जे आहेत, इंटर नेटवर्क फंक्शन्स, ते पण तुम्हाला इथे दिसत आहेत, ऑब्झर्व करायला मिळत आहे. सो वन बाय वन अगेन, तो फंक्शन ऑफ HLR. HLR काय असणार आहे, होम लोकेशन रजिस्टर. याच्यामध्ये डेटाबेस असतो, सबस्क्रायबरचा पूर्ण इन्फॉर्मेशन असते, लाईक IMSI नंबर असेल, TMSI नंबर असेल. ठीक आहे, सो IMSI नंबर थ्रू काय करतो तो, व्हॅलिड और इनव्हॅलिड मीन्स ऑथेंटिकेशन प्रोसेस कंप्लीट होते, किंवा तो रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे तुमच्या जीएसएम नेटवर्कला ती प्रोसेस कंप्लीट होते विथ द हेल्प ऑफ IMSI नंबर. ठीक आहे, सो एकदा तुमचा MS रजिस्टर्ड झाला करस्पॉन्डिंग MSC मध्ये, सो आफ्टर दॅट इट विल नेक्स्ट ब्लॉक काय येत आहे, VLR. VLR मीन्स व्हिजिटर लोकेशन रजिस्टर. याच्यामध्ये काय असतो की जो इन्फॉर्मेशन परमनंटली स्टोर्ड नाही पण डायनामिक विजिट करताय, मीन्स फॉर एखादा रोमिंग कॉल असेल किंवा दुसऱ्या फॉरेन एमएससी कडनं जर कॉल प्रोसेस होत असेल, सो तो जी काही कॉलिंगची जी डेटा आहे किंवा त्या करस्पॉन्डिंग सबस्क्रायबरचा नंबर आहे तो ऍज अ टेम्पररी नंबर, TMSI नंबर म्हणून तो सेव्ह करत असतो. म्हणजे डायनामिकली जे कॉल्स असतात जनरेट होतात ते कॉल्सची इन्फॉर्मेशन जी आहे ती डेटाबेस तो पूर्ण मेंटेन केला जातो VLR कडनं. ठीक आहे, सो ही इन्फॉर्मेशन कुठून ऑब्टेन होते, जी काही डेटाबेस आहे तो कंपल्सरी HLR कडनं ऑब्टेन होत असतो, जो VLR काय करतो, सेव्ह करतो. म्हणजे काय, वेन अ रोमिंग MS एंटर्स अ न्यू सर्व्हिस एरिया कवर्ड बाय द MSC, then MSC informs the associated VLR about the MS by asking to HLR that the corresponding MS is registered or not. HLR चं काम काय, रजिस्ट्रेशनची प्रोसेस करतो नेटवर्कला बाय डिस्क्रायबिंग और बाय गिव्हिंग दी करस्पॉन्डिंग IMSI नंबर. सो ते ही जी प्रोसेस आहे रजिस्ट्रेशनची, एखादा फॉरेन MSC मधनं किंवा रोमिंग कॉल आला तर तो पहिले रजिस्टर्ड होतो फ्रॉम VLR टू HLR. आफ्टर दॅट EIR काय असणार आहे, इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर. अगेन इक्विपमेंट आयडेंटिटी म्हणजे काय की इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी नंबर जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो मॅन्युफॅक्चरर कडनं, तो चेक केला जातो विथ द हेल्प ऑफ EIR.
आर. ठीक आहे, तो सगळा जो डेटाबेस आहे तो सेव्ह केलेला असतो. त्याच्याने काय होतं, गिवन नंबर व्हॅलिड आहे, इनव्हॅलिड आहे, मोबाईल इक्विपमेंट एरिया, जो काही कॉल आहे किंवा स्पॅम आहे कॉल, कुठल्या प्रकारचे कॉल्स आहेत ते सगळे तुमचे इथून इंडिकेट केले जातात विथ द हेल्प ऑफ EIR. आफ्टर दॅट ऑथेंटिकेशन सेंटर. सो एन्क्रिप्शन इन्फॉर्मेशन जे आहे, आपण बघा MSC काय करायचा, एक सिफर की सेंड करत होता. सो एन्कोडिंगची जी प्रोसेस होती, सिफर की सेंड केली जायची, ती MS कडनं परत एक्नॉलेज केली जायची. ही जी प्रोसेस आहे, ही जी प्रोसेस पूर्ण AUC कडनं ऑथेंटिकेशन कडनं परफॉर्म होते, एन्क्रिप्शन परफॉर्म होतं. ठीक आहे, सो हे जे आहे, नंतर राहिलेले पार्ट जे आहेत अदर, ऑपरेशन मेंटेनन्स सेंटर, OS दिलेला आहे. सो ऑपरेशन मेंटेनन्स सेंटर मध्ये काय होतं की जी काय रिक्वायर्ड मॅनेजमेंट, कॉल मॅनेजमेंटसाठी जी काय अदर प्रोसेस लागते, मेंटेनन्स प्रोसेस लागते, ती परफॉर्म केली जाते विथ द हेल्प ऑफ ऑपरेशन मेंटेनन्स सेंटर. ठीक आहे, त्यानंतर पुढचा पार्ट आहे IWF. इथे दिसतोय IWF. सो IWF इज नथिंग बट इंटर वर्किंग फंक्शन. इट इनेबल्स MSC टू कम्युनिकेट विथ दी अदर नेटवर्क. म्हणजे ज्या मोमेंटला तुमचं फॉरेन MSC साठी कम्युनिकेट करायचं असेल तर तेव्हा तुमचा एक MSC कडनं कॉल दुसऱ्या MSC ला स्विच होतोय. सो ही जी स्विचिंग फंक्शन आहे याच्यासाठी इंटर वर्किंग फंक्शनची ब्लॉक आपण यूज करतो. नंतर डिफरंट टाईपचे पब्लिक नेटवर्क्स तुम्हाला दिसत आहेत इथे. PSTN आहे, ISDN आहे. हे जे आहेत हे सगळे काय आहेत, समजा मोबाईल फोनवरनं लँडलाईनला कॉल असेल किंवा लँडलाईनवरनं फोनला कॉल असेल तर त्यावेळेस ते कनेक्टिव्हिटीची जी प्रोसेस आहे त्यासाठी आपण हे वेगळे वेगळे टाईपचे पब्लिक नेटवर्क्स यूज करतोय. सो या नेटवर्कमध्ये कोणाला काही डाऊट आर्किटेक्चरमध्ये? ओके.